गणपती बाप्पा त्यावेळी मी चौथीला असताना. कैसा लग रहा हो भाई, जरा बता दो. गेट रेडी विथ मी नहीं दिखा पाया, बट यही है अपना. बॉयज आर वेरी सिंपल. कोणाची? गणपती बाप्पाची. माझ्या गणपतीची. माझा ड्रेस पण माझाच आहे. सेम आहे ना? हा सेम आहे. कसं काय? कॉपी केलं तुम्हाला? नाही तसाच मला ड्रेस असेल वाटतं. आणि हे बघ हे दोन पिलो दिसल मला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. फुल सल्ला घेऊन काय फायदा नाही ना. असली कोकणात एकदम असली कोकणात. ए कोणाला बघ आता वर बघ, तो बघ गणपती बाप्पा. या साईडने येते जा तिकडे. बघ आता पहिले बघ गणपती बाप्पा. हे घे गणपती बाप्पा, ये लवकर ये लवकर. तो बघ आला बघ. दिसला काय? दिसला काय? बघा आला 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 बघ आला. आकाशातून आला. तो म्हणाल ना मी येतोय बघा. डोळे बंद कर, डोळे बंद कर. आला बघ आला. डोळे बंद कर. वर बघ, वर बघ 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 बघ. नाटक कर दे. नाटक कर दे. अरे हे कोण आलं? आला बघ तू. असेल आला बघ. अरे बापरे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोल की 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 5 6 9 10. हा गणपतीचा थाट गणपतीला पाचशे काय? 5 6 9 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. 5 6 7 8 गणपतीचा थाट माट. 9 10 11 12 गणपतीला घाल लागला वारा. गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया. हळद कुंकू लाव. छान आहे ना? हळद कुंकू लाव. हे लाव हळद कुंकू लाव. पटपट लाव. हात दुखला पप्पाचा आणि बाप्पाचा पण. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. त्याच्यामध्ये झाडे त्यावेळी म्हणजे चौथीला मी असताना अष्टगंध असं मिश्रण करून ठेवायचे गणपतीला पूजेला करताना. ही वाटी तशीच ठेवली आपण, कारण तिने ही शेवटपर्यंत ठेवली होती. किती वर्ष? ही कमीत कमी 55-60. हो हे जे आहे हे अगरबत्तीचं स्टँड होतं. पहिला गणपती आला त्यावेळी रिकामं झालं. त्यावेळी कागदाच्या पाकिटात मिळायचे. नंतर काय केलं असं फर्स्ट तिला आल्यावर ती पण सरप्राईज झाली. मग त्याच्यात तिने काय ठेवलं, दररोज गणपतीची मूर्तीवरती अंगारा हे ते करतो ते ब्रशने सगळं असं अगरबत्ती होती. ह्याच्यात अगरबत्ती संपली. मग तिने
आणि हे केलंय वात सरकवायला. हे अण्णांनी वाद सरकवायला. हे पण तेवढं 55. काजळी येते गरम असते वात, मग ती अशी पुढे सरकवायची, काजळी काढायची हाताने आणि हे 55 ते 60 वर्ष जवळजवळ. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया. 1 2 3 4 गणपतीचा जय जयकार. भाई स्थापना झाली आणि आकाश कांबळी यांचे खूप खूप धन्यवाद भाई. त्यांचे मित्र जे सगळे आलेले, करण आणि बाकीच्यांचं नाव मला माहीत नाही, बट सगळे कारखान्यात काम करतात. ओल्ड ब्लॉग में आप देख सकते हो जाके. त्यांना मी भेटलेलो, खूप बरं वाटलं यार. पुरा रातभर वो लोग सोय नाही थे आणि डायरेक्ट सकाळी बिचारे नेहमी तेच हे करतात की ते परेलवरून स्पेसिफिकली येतात आणि मला इथे डिलिव्हर करतात मूर्ती. सो थँक्यू सो मच भाई, आकाश भाई. फायनली झालेलं आहे आता आणि आता आपण जेवून घेऊया. गणपती बसला पहिला, मी 4थीला असतात. त्यावेळी पहिल्या वेळी भटजी आला. त्या भटजीने एक पोथी दिली आणि त्याप्रमाणे पूजा करायची. तो म्हणाला तुम्हाला प्रत्येक वेळी भटजी मिळेलच याची गॅरंटी नाही, त्यामुळे ही पोथी त्याने दिली. त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा बघा, गणपती पूजा सगळी सुरुवात आहे आणि म्हणजे गणपतीची प्राण प्रतिष्ठा आणि गणपती विसर्जन पूजा ह्याच्यात पूर्ण आहे. ह्याच्यामध्ये लिस्ट पण आहे सामानाची, की सगळं सामान घेऊन यायचं, गणपतीच्या टेबलावर मांडायचं, नैवेद्य वगैरे दाखवायचा, हात जोडायचं आणि हे एकाने ती पूजा वाचायची. त्यात जसं जसं येतं बाबा, दुर्वा वाहा, बेल वाहा, फुलं वाहा, अष्टगंध लावा, कापूरने ओवाळा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, सगळं इन्स्ट्रक्शन ह्याच्यात दिलेलं आहे. एकाने वाचायचं आणि एकाने फक्त ते ऐकून करत राहायचं बस. त्यावेळी मी 4थीला असताना, म्हणजे किती वर्ष? 57-58 वर्ष कमीत कमी. चिकू शेट एक नंबर, कुलकर्णी स्वीट्स, जबरी, डोंबिवली से मंगाओ, किधर से भी मंगाओ, ऑर्डर मंगाओ. पुरणपोळी पण बाप, मोदक पण बाप. म्हणजे आता तर मोदक खाल्ले आहेत. इफ यू आर फॉलोड माय ओल्ड ब्लॉग तुम्हाला माहिती आहे, त्याच्यात पण आम्ही मोदक ट्राय केले आणि हा तोच आहे मँगो माझा फेवरेट. घ गुप्ते रोड असंच काहीतरी ॲड्रेस आहे मला माहित आहे. कुलकर्णी स्वीट डोंबिवलीमधून ऑर्डर करो, बिंदास करो. आपल्या मित्रांना चिकू शेटचं सांगा, कारण सोनवणे फोकस इंडियनचा ब्लॉग बघून आलोय. आता जरा एक मोदक एक्स्ट्रा दे. हे बोलवतो मी मनीषा नगरला आहे, शिवसागर, जिथे भजी खूपच बाप भेटते भाई. एक नंबर कांदा भजी तो इसका बीट ही नहीं है. पूरे मुंबई में मैंने खाया है, एक्चुअली पूरे इंडिया में मैंने खाया है. ऐसा कांदा भजी मेरे को किधर भी नहीं है. सो क्रिस्पी, सो गुड. आई थिंक यू शुड डेफिनेटली ट्राई इट. और इफ यू आर ट्राइंग इट ओवर हियर तो यहाँ पे मिलता भी नहीं है, क्योंकि अभी पप्पा गेले तिकडे, 15 मिनटं झाले आणि ते अजूनही वाट बघताय तिकडे, बिकॉज असे भजी निघाले की असं सट खतम हो जाता है. और या इट्स शाम राईट नाव. आणि ॲक्च्युली आपल्याला बाहेर जायचं होतं, गणपती करायचे होते 1.5 दिवसाचे, पण नाही करता आलं बिकॉज घरी मी थोडं झोपायचा प्लॅन केला आणि त्याच्यानंतर नील आला आणि नील नंतर मग आम्ही डायरेक्ट एक वेगळाच पॉडकास्ट बघितला. नील बरोबर, नील आणि श्रिया दोघे आलेले, त्यांच्यावर एक 4-5 तासाचा पॉडकास्ट आणि कधी 8 वाजले कळलंच नाही. नंतर बोललो अभी जा नाही सकते बिकॉज आता घरी येत आहेत भजन मंडळी. यस, घरोघरी आली मंगल मूर्ती, घरोघरी आले मंगल मूर्ती, भक्ती भावाने पूजू चला. प्रथम मान
मांगल्य सर्व पाहोत नको ना दुःख होते. शांती शांती शांती. सोंड बघ सोंड ना हॅपी झालंय ना बघू त्यांना. अरे बापरे अशीच मोठी वसुकी होतो. आणि अशा प्रकारे आपलं भजन आणि आपली आरती दोन्हीही झालेलं आहे. रात को इतना खाया नाही अभी, लेकिन भाई भजन ऐकून जे बरं वाटतं नाही. हे दरवर्षी येतं माझ्याकडे. आणि ही जी गँग आहे ही अशी प्रो गँग आहे, ही मित्रांची गँग आहे. आता ॲक्च्युली आम्ही 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी बोलवतो ह्यांना, बट आता हे पहिल्या दिवशी आले बिकॉज ह्यांना उद्या कोकणात निघायचं. ह्यांचे पण आपले म्हणजे गाव आहेत. सो जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे आता मला माहीत नाही, बट जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी त्यांचं नाव आणि त्यांचा नंबर मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये. सो तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर तुमच्याकडे पण ते परफॉर्म करतील. आणि हौशी आहेत, हौशी प्रोफेशनल. आणि ते दिसतं म्हणजे जेव्हा ते परफॉर्म करतात ना तेव्हा खूपच बाप वाटतं भाई. म्हणजे एवढ्या वर्षांपासून ते काकांना मी बघतोय, ते गातायत, तो ढोलकवाला खरंच बाप आहे. जे 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 इंटेन्सिटीनी करतात ना, पॉझिटिव्ह वाईब्स असे हिट होतात. बॉडीला जी एनर्जी असते ना, पॉझिटिव्ह एनर्जी, ती अशी आत अशी बॉडीत जाते आणि खूप बाप वाटतं भाई. सो जर तुम्हाला पण पाहिजे असतील, तुमच्याकडे पण ऑफकोर्स असतील, तर मला खाली कॉमेंट्समध्ये सांगा तुमचे कोण आहेत असे फेमस. ह्यांचं जर तुम्हाला कॉन्टॅक्ट पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ते पण मला खाली कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आता आपण आलो आहे मुलुंडला, बिकॉज जो रील आय होप आता आली असेल. सगळी एडिट वगैरे सगळं काम झालं, बट जो मेन साफ सफाई का काम था, जो उसको सोना बनाने का काम था, वो हम बनाने आए हैं. द मिस्टर द कुणाल द तिवारी इज़ द गेम के पास, और वो अभी उसको कर रहे हैं. और वो जो रील आएगी उस पर उनका अभी अब जास्त नाही दाखवू शकत आता, म्हणजे काय दाखवले तरी काय एवढं काय मोठं नाही होणार आहे, असंच बघा. बट खूपच बाप काम झालं आणि खूप छान दिसतंय. आणि हे आहेत आमचे कुणाल तिवारी. हॅलो. आणि हे आहे कलरिस्ट बोलतात ना, कलरिस्ट असं डीजेचं सेटअप असं. रंग वाजवतो आम्ही, लोक म्युझिक वाजवतो, आम्ही इथे रंग वाजवतो. सो जर तुम्हाला काय काम वगैरे असेल प्रो लेवलचं, पण हे तर आहेच, अजून प्रो लेवलचं ब्लॉग्स, म्युझिक व्हिडिओ, सगळं ॲड, म्युझिक व्हिडिओ, खूप काही काम आहे रिसेंटली चल रहा है. सगळं सगळ्याचं एडिट पण होतं ना, एडिट भी होता है, कलर भी होता है. तो कांटेक्ट करो भाई. श्वास घे, सोड. भाई ताशा वाजला का ताशा. श्वास घे, सोड. पोगा किस लाइन में आ गए सर आप. अरे भाई गरीबी सब कर रहा है. लूज छोड़ गर्दन, छोड़, लूज, सरेंडर योर सेल्फ टू द विल ऑफ गॉड. नाही थांबता. अभी अपने पास में बेड तो है नहीं, तो कोशिश नहीं करेंगे. मेरे को लगा. सो जर तुम्ही एडिट करायला आले कुणाल तिवारीकडे तर हे पण देतो तो कॉम्प्लिमेंटरी. थोडं कॉम्प्लिमेंटरी देऊन टाकतो. एंड ऐसे प्रकार से अपना डे 1 ऑफ गणपति हैज कम टू एन एंड. खूपच हॅपनिंग झाला भाई. एक्चुअली डे 1 इतना हॅपनिंग नहीं होता है. डे 3 या डे 4 मेरे घर पे बहुत हॅपनिंग होता है, बट डे 1 मध्येच गणपती आणला, त्याच्यानंतर नील आला, नीलवर एवढं गप्पा, उसकी वजह से 1.5 दिन का गणपती आपण अचीव नहीं कर पाए. भाई समजून घ्या भाई, कधी कधी ज्यांच्या घरी मी 1.5 दिवसाच्या गणपतीला नाही येऊ शकत, किंवा जे 1.5 दिवसाचे गणपती
जे एक्सपेक्ट करतात की आमच्याकडे का नाही आले, असं का केलं, भाई नहीं होता यार. क्योंकि देखो मैं तो जाने वाला था बाहर, लेकिन कोई तो गेस्ट मैंने भी बुलाया है ना, वो आ गए तो फिर मुझे उनके लिए रुकना पडता आहे. तर मारामारी बघू उद्या काय अचीव्ह करता येईल काय माहित नाही. बट भजन पण झालं, प्रिशा पण आली आहे आणि खूपच पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह माहोल. आणि आपला आता व्हिडिओ पण एडिट झालेला आहे. सो रोहित कदम 6758, तुझी कॉमेंट मी सचली कशी घेऊन टाकली या ब्लॉग मध्ये, जाके फटफट शेअर कीजिए. वन ऑफ अ काइंड कॉन्सेप्ट आहे. शिंदेला सुचली आणि त्याच्यानंतर आम्ही जॅम केली आणि खूपच छान झाली. परफेक्ट कास्टिंग रेवती. तो प्लीज जाऊन इंस्टाग्राम पे जाके देखिए जल्दी वो रील को और एंजॉय कीजिए. अगर आपने अगर आप इंस्टाग्राम पे नहीं हो और यूट्यूब पे ही हो तो मेरा एक दूसरा यूट्यूब चैनल है जिसका नाम है फोकस्ड इंडियन शॉर्ट्स. वहाँ पे सिर्फ शॉर्ट्स जाते हैं, तो यू कैन वॉच दैट रील ओवर देयर एज वेल. उसको भी सब्सक्राइब कर दो. वहाँ पे बहुत सारे रील्स मैं डालते रहता हूँ, बहुत सारे BTS वगैरह भी डालते रहता हूँ. प्लीज डू दैट. एंड दैट्स अबाउट इट. दैट्स द एंड ऑफ दिस व्लॉग. उद्या बघू काय काय होतं. लाईक, शेअर, सबस्क्राईब, फाट. बिलीव्ह इन मॅजिक. गणपती बाप्पा मोरया. हasta la vista. प्रथम मान